छोटम शेठसाठी धन्यवाद की त्यांनी एवढा मोठा प्लॅटफॉर्म खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिला. ताई तुमच्या संघाचं नाव आहे, तुम्ही कोणाला सपोर्ट करण्यासाठी आला? म्हणजे प्रोड्युसर एक संघ असेल ना की मी या संघासाठी आली, या खेळाडूसाठी आलेली आहे. ॲक्च्युली माझी सुद्धा टीम आहे, आता प्रॅक्टिसमध्ये नाही आहेत आणि त्यांच्या एक्झाम चालू आहे, त्याच्यामुळे काही ते येऊ शकले नाही. पण मला त्याच्यासाठी मी इथे मॅचेस बघायला गेले आणि मी पर्सनली कोणाला एकाला सपोर्ट करण्यासाठी आले नाही आहे, मी सगळ्यांना सगळ्यांना वेळेने सपोर्ट करायला आले. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय अर्थात आकांक्षा रणजित राणे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. आणि हा सन्मान करण्यासाठी मी सिद्धी वाडेकर आणि सिद्धता मात्रे आपणास विनंती करणार आहे. अर्थात आकांक्षा रणजित राणे याचा देखील या ठिकाणी सन्मान करायचा आहे. विनंती करतोय आकांक्षा रणजित राणे हिचा सन्मान करायचा. अर्थात त्यांचे पिताश्री रणजित राणे कबड्डी क्षेत्रातील एक दिग्गज कबड्डीपटू म्हणून निश्चितपणे रायगड जिल्ह्यामध्ये नामांकित होते. अर्थात एक माजी खेळाडू म्हणून आहेत आणि निश्चितपणे त्यांची सुकन्या आकांक्षा रणजित राणे हिचा या ठिकाणी अर्थात आजच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी सन्मान केला जातो. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी पुढील सन्मान सोहळा या ठिकाणी व्यासपीठावर संपन्न होणार आहे. बैलगाडी खारेपाट उपाध्यक्ष आदरणीय अमोल पाटील, आपण प्लीज व्यासपीठावर घ्यायचं आहे. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मी आदरणीय राहुल भोईर आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते खारेपाट बैलगाडी उपाध्यक्ष आदरणीय अमोल पाटील यांना देखील सन्मानित करायचा आहे. आदरणीय अमोल पाटील हा सत्कार, हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. विनंती असेल अमोल पाटील आपणास आपण यायचं आणि आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. आदरणीय राहुलजी भोईर यांच्या शुभ हस्ते अर्थाचा सन्मान केला जातोय. कारण अनेक क्षेत्र आहेत क्रीडा विभागामध्ये देखील, जसं कबड्डी आहे, क्रिकेट आहे, अशाच अर्थात बैलगाडी या क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं पदाधिकारी असणारे खारेपाट विभागाचे या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून कार्य करणारे अमोल पाटील आपला देखील या ठिकाणी सन्मान. खूप खूप धन्यवाद. तदनंतर सामाजिक कार्यकर्ते ताडबागळे आदरणीय निलेश पाटील यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. निलेश पाटील आपण देखील पुढे यायचं आहे, आपण देखील आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. निलेश पाटील, मी राहुल भाई पुन्हा एकदा आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी निलेश पाटील ताडबागळे आता सामाजिक कार्यकर्ते यांचा देखील आपण सन्मान करायचा आहे. प्लीज आदरणीय निलेश पाटील सामाजिक कार्यकर्ते ताडबागळे यांचा देखील या ठिकाणी अर्थात माईची उदार शाल आणि मांगल्याचा प्रतीक अर्थात पुष्प घेऊन यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. धन्यवाद आदरणीय निलेश पाटील आणि धन्यवाद राहुल भोईर. थँक्यू संजय भाई. मी या ठिकाणी मैदानाच्या टेन लेफ्ट साईडला आहे. अगदी जे कॅमेरामॅन यांनी सेट झालेले आहे आपण पाहतो. या ठिकाणी आपण राहुल यांना पाहतोय स्क्रीनवरती. त्यानंतर आपण वळतोय सरळ जे ग्राउंड आहे या ठिकाणी आपण वळतोय. या ठिकाणी ज्या ठिकाणी काही आपले खेळाडू बसलेले आहेत. वेलकम. आपलं नाव काय आहे? दीक्षा. आपण कुठून आला? रोह्यावरून आला. एवढ्या लांबून वा. दीक्षा कसं वाटतंय आपण इथे आल्यानंतर एवढी मोठी कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय, कसं वाटतंय तुम्हाला या ठिकाणी? खूप मस्त वाटतंय. महिलांसाठी एवढ्या मोठ्या स्पर्धा ठेवल्या त्यांच्यासाठी याबद्दल आम्ही खूप आभार मानतो. शेठचे आभार मानताय. वा, काय वाद आहे. शेठचे सर्वांनीच आभार मानलेत. दीक्षा पहिल्यांदाच मॅचवरती आहे आणि तुमचाही टीम खेळताय का? क्या बात आहे. आता कॉन्फिडन्स आहे की आम्ही पण जिंकून जाऊ. टाळ्या जरूर वाजल्या पाहिजे. एक जोरदार जयघोष देऊया. गौ ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. अरे जय शिवाजी. धन्यवाद.
एका विद्यार्थ्याची बॅग विसरलेली आहे, स्लॅग आहे, ती जर कुठे असेल तर आपण इकडे जमा करायची आहे. एका खेळाडूची बॅग आहे, ती विसरलेली आहे, कोणाला सापडली असेल तर कृपया आपण व्यासपीठावरती आणून द्यायची आहे. ग्राउंडला पण 2 वरती ती बॅग विसरली होती, कोणाला सापडली असेल तर कृपया आपण व्यासपीठावरती आणून द्या. सन्माननीय हनुमंतजी बेलोशे या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. जी बॅग सापडलेली आहे, आणून दिलेली आहे. सुजय धन्यवाद, आपलं खूप खूप धन्यवाद. महिलांचा पुढचा सामना असेल, दोन्ही संघांनी जय्यत तयारी करायचं आहे. दोन्ही सामना असेल ओम साई कलवे पेन विरुद्ध शिवशंभू पाटणेश्वर. या दोन्ही संघांनी लाईनअप करून घ्यायचं आहे. ओम साई कलवे पेन विरुद्ध शिवशंभू पाटणेश्वर हा महिलांचा पुढील सामना असणार आहे. दोन्ही संघांना विनंती करतो आपण लाईनअप करून घ्यायचं आहे. तर पुरुषांचा पुढील सामना असेल क्रीडांगण क्रमांक 2 वरती पुढील सामना दत्तप्रसाद मैलोने विरुद्ध बाबदेव आवासपाटा आणि क्रीडांगण क्रमांक 3 वरती पुढील सामना जय भवानी सातेते विरुद्ध श्री समर्थ भैरोले. या दोन्ही संघांनी क्रीडांगण क्रमांक 3 साठी तयारीचं आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी क्रीडांगण क्रमांक 1 वरती महिलांचा सामना आपण तो पाहतो. ओमकार वेशवी विरुद्ध दर्यावती ओमकार वेशवी. ओमकार वेशी विरुद्ध सिद्धिविनायक नांदगाव हा सामना सुरू आहे. सिद्धिविनायक नांदगाव अर्थात आपण बघतोय मुरुड तालुक्यामधला वेलकम. मी या ठिकाणी कर्नाला स्पोर्ट्स याच्यावर बसलेलं घ्या टायमाला खूप चांगल्या पद्धतीनं कर्नाला स्पोर्ट्सने गेल्या वर्षी कबड्डी खेळली होती. कसं वाटतं या ठिकाणी आल्यानंतर आणि पहिल्यांदा एवढ्या मोठ्या स्किलवरती आपण ही स्पर्धा पाहतोय, खास करून तिच्या माध्यमातून. आपलं नाव काय आहे? एक मिनिट सर. क्रीडांगण क्रमांक 3 वरती सामना या सामन्यामध्ये गावदेवी जोगोड संघाचा अनुप मात्रे हा सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. अनुप मात्रे आपण व्यासपीठावरती येऊन आपल्या मार्गदर्शन घेऊन जायचं आहे. संजय भाई 2 मिनिटं. आता वेलकम, आपलं स्वागत आहे या ठिकाणी. आणि आपली टीम आपला मॅच कधी किती वाजता आहे? 8वी मॅच आहे. काय तयारी काय केली तुम्ही टीममध्ये? त्याच जुने खेळाडू की नवीन खेळाडूला समावेश केला? असं वाटतं या ठिकाणी काय सांगाल आपल्या शेटसाठी? खूप मोठी स्पर्धा आहे आणि आता खेळायला पण खूप आनंद होईल. अशाच म्हणजे स्पर्धा होत राहते तर आम्हाला पण खेळायला खूप मजा येईल. 1,25,000 घेऊन जाणार ना घरी? नक्की 100%. 100% आवाज आलाच पाहिजे. या खेळाडू कर्नाला स्पोर्ट्स क्लब खूप ताकदवाला संघ आहे. गेल्या टायमाला आउटस्टँडिंग खेळणारा संघ आहे. फायनल 2 मध्ये बहुतेक मोठा बनलेला आहे. त्या ठिकाणी तुम्हाला बसतो क्लब पुन्हा जोरदार ताळा तुमच्यासाठी वाजलाच पाहिजे. सर्व खेळाडू ज्या आपल्या महिला आहे ताई, आवाज आलाच पाहिजे, टाळा वाजलाच पाहिजे. धन्यवाद धन्यवाद सर. क्रीडांगण क्रमांक 3 वरती मैदान खाली आहे, त्या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. जय भवानी सातेते विरुद्ध श्री समर्थ भैरोले संघ कुठे हजर झालेले आहेत? जय भवानी सातेते संघ उपस्थित आहे. श्री समर्थ भैरोले सुद्धा संघ उपस्थित आहे. डीजे रेडी. चला, क्रीडांगण क्रमांक 3 वरती संघ उपस्थित होत आहे.
करतोय की आपण आपल्या शुभास्ते अनुप मात्रे याचा सन्मान करायचा आहे। उत्कृष्ट खेळाडू म्हणून गावठी धोरपडे संघाचा अनुप मात्रे यांची निवड झाली होती आणि त्याला आपण सन्मान करायचा आहे सतीशजी मात्रे। या ठिकाणी जय भवानी साथीचे संघ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। कालच्या दिवशी जय भवानी साथीचा खेळाडू आता अजून पण माहिती आहे जुने खेळाडू आहे। आपलं नाव बाळा? निखिल चव्हाण। निखिल हा खूप उत्कृष्ट रायडर आहे, खूप चांगली तयारी करतो, आपल्या संघाला घेऊन जातो स्वतः कर्णधार आहे। एक मिनिट थांबायचं सर, पूर्ण नाव सांगा। निखिल चव्हाण। अरे पंडितनाथ जोशी, संजय कडवे, आर्य संजय कडवे। महिलांचा पुढील सामना ओमसाई कलवे पेन आणि शिवशंभू पाटणेश्वर। आपल्याला फायनल कॉल करतोय, आपण लाईनअप करून घ्यायचं आहे। शिवशंभू पाटणेश्वर आणि ओमसाई कलवे पेन हा महिलांचा सामना असणार आहे। दोन्ही संघांना विनंती करतोय, फायनल कॉल आहे, आपण लाईनअप करून घ्यायचं आहे। ओमसाई कलवे पेन विरुद्ध शिवशंभू पाटणेश्वर संघ भरपूर शुभेच्छा घ्यायचं आहे। आपण नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर आपण समोर यायचंय प्लीज। आपण लगेच सांगायचं काय घेणार, अंगण घेणार की काय घेणार, आपण निर्णय सांगायचा आहे। आणि टॉस केला जातोय या ठिकाणी, नाणेफेकीचा कौल केला जातोय आणि टॉस केला जातोय। काय घेतलंय आपण निर्णय आणि क्रीडांगण घेतलेलं टाकायचे। उभा समोर प्लीज। क्रीडांगण क्रमांक 2 साठी तयारीचं आहे। क्रीडांगण क्रमांक 2 वरती दत्तप्रसाद वैरोली विरुद्ध वामदेव आभासपटा आपण लाईनअप करून घ्यायचं आहे। थँक्यू संजय। आभासपटा आणि दत्तप्रसाद वैरोलीचे खेळाडू ज्याचं नाव आहे लाईनअप करून घ्यायचं आहे। अजहर अकबर पठाण। क्या बात है पठान, ताकत आनी चाहिए भाई। करण सर्विस टाकला ना बरोबर। अंकित दळवी, निखिल नाईक, रोहित गरत, वेळोवेळी तुम्हाला भरपूर धन्यवाद। आणि आपण मॅच करत आहोत ग्राउंड नंबर 3 वरती आपण पाहतोय। बसवलं तुम्हाला क्रीडांगण क्रमांक 1 वरती पहिला हाफ संपलेला आपण पाहतोय। महिलांचा सामना जो सुरू आहे त्यामध्ये पहिला हाफ झालेला आपण पाहतोय। अत्यंत अटीतटीची लढत ओंकार वेशी विरुद्ध सिद्धिविनायक नांदगाव यांच्यामध्ये महिलांचा हा सामना सुरू असताना आपण बघतोय। त्या ठिकाणी पुढील सामना ओमसाई कलवे पेन विरुद्ध शिवशंभू पाटणेश्वर या दोन्ही संघांनी लाईनअप करून घ्यायचा आहे। क्रीडांगण क्रमांक 2 साठी लाईनअप करून घ्यायचं आहे। क्रीडांगण क्रमांक 2 वरती दत्तप्रसाद वैरोली विरुद्ध बापदेव आभासपटा या दोन्ही संघांना फायनल कॉल आहे। टीव्ही अंपायर क्रीडांगण क्रमांक 3 वरती सामना सुरू होतोय। क्रीडांगण क्रमांक 3 वरती अलिबाग रेवस पंचकृषीचे दोन्ही संघ आहेत। जय भवानी साथीचे जरा एक मिनिट जरा रिव्ह्यू घेतलाय, एक मिनिट संजय भाई। टीव्ही अंपायर कोर्ट नंबर 2 चॅलेंज कारले चॅलेंज रेड राउंड आवर डिसिजन 2 पॉइंट प्लीज रिव्ह्यू। क्रीडांगण क्रमांक 2 वरती रिव्ह्यू पाहतो आपण। श्री गणेश कारले विरुद्ध नागेश्वर आवास या दोन संघांमध्ये लढत आपण पाहिली। नागेश्वर आवास संघ यावर्षी या अलिबाग पंचकृषीमध्ये तब्बल 6 अजिंक्यपदाचा मानकरी आणि बलाढ्य आणि बलवान असा संघ आहे। त्याच्या मानाने जर आपण पाहिला तर कारले हा अगदी नवीन संघ, या संघाची निर्मिती गेल्या 5 वर्षापूर्वी झाली होती। परंतु नागेश्वर आवास जर आपण पाहिला तर अलिबाग रेवस पंचकृषी आणि जिल्हास्तरीय स्पर्धा खेळण्याचा अनुभव असताना हा बलाढ्य संघ यांच्यामध्ये लढत, अर्थात दोन्ही अलिबाग रेवस पंचकृषीमध्ये संघ आहेत। कारले संघाचा चॅलेंज आहे। टीव्ही अंपायर सर पुन्हा एकदा अनसक्सेसफुल 2 पॉइंट रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालेला आहे। 2 पॉइंट दिलेले आहेत आपण बघतोय। त्या ठिकाणी पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते। नागेश्वर आवास विरुद्ध श्री गणेश कारले यामध्ये लढत क्रीडांगण क्रमांक 2 वरती, क्रीडांगण क्रमांक 3 वरती लढत आपण बघतोय। जय भवानी साथीचे विरुद्ध भैरेश्वर
बैरोडे या दोन संघांमध्ये लढत क्रीडांगण क्रमांक 3 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. सी समर्थ बैरोडे हा संघ आपण पाहिला तर रणजित खैरातचा संघ त्या ठिकाणी झुंज देतोय. महिलांच्या दोन्ही संघांनी लाईनअप करून घ्यायचं आहे. महिलांच्या दोन्ही संघांना फायनल कॉल दिलेला आहे. ओम साई कलवे पेठ विरुद्ध शिवशंभू पाटणेश्वर हा महिलांचा पुढील सामना क्रीडांगण क्रमांक 1 वरती होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांनी लाईनअप करून घ्यायचं आहे. कॅमेरा चालले थोडं झालं परत जेवायला मी झाल्यावर जातो मग तू येऊन बस. तू खाल्ला का? संजय सर पुस्तक साई क्रीडा मंडळ आणि साई महिला मंडळ शिराड आयोजित भव्य जिल्हास्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा अर्थात मॅटवरील इंडोर कबड्डी स्पर्धा आजचा दुसरा दिवसामध्ये येणाऱ्या सर्व मायबाप रसिक प्रेक्षक वर्गाचं अर्थात साई क्रीडा मंडळाच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत. आपण पाहतो आजची कबड्डी स्पर्धा खऱ्या अर्थानं महिला गटाची आणि पंचकृषीतील कबड्डी स्पर्धा मात्र आजच्या या रचनेमध्ये पूर्णत्वास जाणार आहे. उद्या मात्र जिल्ह्यातील अनेक बलाढ्य संघ एकमेकांसमोर गटांना या मैदानावर आपल्याला अर्थात पाहायला मिळणार आहेत. आणि आजच्या कबड्डी स्पर्धेतील सेमीफायनल जो महिलांचा असेल आणि पंचकृषीचा असेल उद्या सेमीफायनल आणि फायनल आपल्याला पाहायला मिळणार आहे. उद्या बहारदार कबड्डी स्पर्धा या ठिकाणी निश्चितपणे रंगली जाणार आहे. जो जिल्हास्तरीय अर्थात जिल्ह्यातील अनेक नामांकित खेळाडू अनेक नामांकित संघ आणि जिल्ह्याभरातून या ठिकाणी रसिक प्रेक्षक वर्ग मात्र मोठ्या गर्दीनं ही स्पर्धा पाहण्यासाठी येणार आहे. अशी भव्य आणि दिव्यत्वाची खऱ्या अर्थानं कबड्डी स्पर्धा म्हणजेच अर्थात प्रो कबड्डी 2024 क्रीडांगण क्रमांक 1 वरती चालू सामना आपण जर पाहिला तर नांदगाव विरुद्ध वेशवी यांच्यामध्ये 24-2 असा गुणफलक आहे. 24 गुणांवरती वेशवी संघ आपण बघतोय. बलाढ्य असा वेशवी संघ या मॅच मध्ये 25-2 अशा गुणफलकाने अत्यंत जबरदस्त कामगिरी करतोय. अर्थात वेशवी संघाकडे बरेचसे खेळाडू आपण बघतोय. जिल्हास्तरीय स्पर्धा खेळण्याचा अनुभव असणारा आणि राज्यासाठी सुद्धा निवड झालेल्या महिलांचा संघ आहे आणि अत्यंत जबरदस्त कामगिरी करून जातोय तो ओंकार वेशवी संघ. प्रफुल्ल पाटील यांच्या प्रशिक्षणाखाली अत्यंत सुंदर कामगिरी. अर्थात रायगड जिल्ह्याच्या पुरुष संघाने सुद्धा अत्यंत सुंदर कामगिरी करून वेशवी संघ पुरुष आणि महिला या दोन्ही संघांची कामगिरी ही खूप चांगली राहिलेली आहे आणि त्यातूनच आजच्या या स्पर्धेच्या मध्ये वेशवी संघ एक चांगली आघाडी प्राप्त करतोय. क्रीडांगण क्रमांक 2 वरची लढत सुद्धा आपण पाहतोय. कारले विरुद्ध नागेश्वर आवास दोन्ही अलिबाग रिव्हर्स पंचकृषीचे संघ त्या ठिकाणी झुंज देतात. अर्थात कारले संघाचा रेडवरती आहे. नागेश्वर आवाजच्या प्रांगणामध्ये प्रयत्न केला होता परंतु यशस्वी होत नाहीये. एक तासाने परततोय. पहिला हाफ संपलेला आपण पाहतोय. क्रीडांगण क्रमांक 2 वरचा सामना त्या ठिकाणी समाप्त होतोय. क्रीडांगण क्रमांक 2 वरती पुढील सामना असेल. क्रीडांगण क्रमांक 2 वरती दत्तप्रसाद बैरोडे विरुद्ध सी समर्थ बैरोडे या दोन्ही संघांना विनंती करते आपण लाईनअप करून घ्यायचं आहे. दत्तप्रसाद बैरोडे विरुद्ध सी समर्थ बैरोडे या दोन्ही संघांना विनंती करतोय. मैदान क्रमांक 3 रिव्ह्यू आहे का?
ओके. माफ करा क्रीडांगण क्रमांक हॅलो. वरती टीव्ही अंपायर ग्राउंड नंबर 3 बैरोले संजय चॅलेंज भाई. बोनस पॉइंट संजय भाई. आवर डिसीजन नो बोनस राइडर आउट थैंक यू सौरभ भाई, आप यहाँ. प्लीज रिव्यू. हेलो सौरभ भाई, बहुत धन्यवाद, आप यहाँ पर आए, बड़ा अच्छा लगा आपको देखकर, क्योंकि ये सारे खिलाड़ी आप लोग को बहुत देखकर प्रोत्साहन होते होंगे. इनके लिए आखिरी मैसेज क्या दोगे, क्योंकि आप मुझे निकल मेरे ख्याल से आपको बहुत जगह जाना है, आखिरी मैसेज क्या दोगे इनके लिए? इसके पहले भी कहा मतलब चलो जो देखा जाएगा. सो थैंक यू सर, बहुत बहुत धन्यवाद हमारे अलीबाग की ओर से, आपका बहुत बहुत धन्यवाद. थैंक यू. धन्यवाद. दत्तप्रसाद बैरोले हा संघ उपस्थित झालेला आहे. बापदेव आवाजपडा आपण लाईनअप करायचं आहे. दोन्ही संघ उपस्थित होत आहेत. धन्यवाद. दोन्ही संघांचं स्वागत आहे. रेडी आहे? रेडी? हॅलो. टीव्ही अंपायर ग्राउंड नंबर 3 वर चॅलेंज आहे. बैरोले चॅलेंज बोनस पॉइंट आवर डिसिजन नो बोनस राइडर आउट. क्रीडांगण क्रमांक 1 वरती महिलांच्या सामन्यामध्ये सुपर रेड होतोय. 4 गुणांची कमाई करतोय. या ठिकाणी रेडर महिला रायडर आपण बघतोय 4 पॉईंट प्राप्त केलेले आहेत. डीजे रेडी, दोन्ही संघ रेडी आहेत. डीजे राहुल सर, मैदान क्रमांक 3 वरचा रिव्ह्यू आपल्या लक्षात आलाय का? समजला. ओके. तर क्रीडांगण क्रमांक 2 वरती डीजे रिव्ह्यू अनसक्सेसफुल रायडर आउट नो बोनस. बैरोल नो मोर रिव्ह्यू. डीजे. तर क्रीडांगण क्रमांक 2 वरती संघ उपस्थित होतोय. दत्तप्रसाद बैरोले. वेलकम डीजे. मंदार भाई बसवला तुम्हाला या ठिकाणी संघ आपण पाहतोय. समोरचा संघ या ठिकाणी काल आपण पाहिलं होतं बापदेव हा जो संघ आहे आपला आवाज आहे, खूप दिग्गज संघ आहे. काल खूप जबरदस्त कामगिरी आवाज पाठाने केली होती. सर आपलं नाव पूर्ण? आकाश अनिल भगत. त्यानंतर धीरेशने काल जी रायडर केली होती ना, 4-5 जणांना घेऊन आला होता धीरेश, आज पण तशीच पाहायला मिळेल मला असं वाटतंय. त्यानंतर प्रसाद भगत आणि एक जबरदस्त हँडसम शायनिंग बॉय, त्याचं खूप नाव आहे या पूर्ण अलिबागचा आवाज पाठवणारा खेळाडू संकेत. बसवला तुला संकेत. साहिल, मनीष भगत, तेजस भगत, दत्तावळे, सौरव भगत. 1 वरचा सामना संपतोय महिलांचा. तुम्हाला आपण नाणेफेकीचा गोल करून घेऊया या ठिकाणी. ओम साई कर्वेपेन विरुद्ध शिवशंभू पाटेश्वर आपण लाईनअप करून घ्यायचंय. महिलांचा एक संघ उपस्थित झालेला आहे. मैदान क्रमांक या ठिकाणी 25 संघ जिंकलेला आहे. या ठिकाणी कर्णधार पुढे यायचा 25 संघाचा. कर्णधार पुढे गेला.
या ठिकाणी मॅडम कसं वाटतंय आपण पहिला सामना जिंकलेला आहे विजय संपादन केलं पहिल्या मॅचला आणि मॅचवरती खेळला आनंद कसा वाटतोय या ठिकाणी असं वाटतंय ना मग आता पार्टी कुठे करणार म्हणजे करायचं काय क्रीडांगण क्रमांक 3 वरती पुढील सामना झाला एक्झिट झाला काय वाटतं तुम्हाला कसं वाटेल अजून पण मॅच बाकी तर काय तयारी असणार पूर्ण बेस्ट घेऊ बेस्ट नाही 1 लाख तुमचं घेऊन जाऊ असं म्हणा नक्की नक्की दोन्ही संघाला भरपूर शुभेच्छा खूप चांगला खेळात बसवतात तुम्हाला मॅडम आवाज आवाजला पाहिजे सर्वांसाठी एकच होता वंदे मातरम वंदे वंदे भारत माता की आवाज होता नाही भारत माता की गणपती बाप्पा जय श्रीराम अरे जय श्रीराम थँक्यू क्रीडांगण क्रमांक 3 वरती पुरुषांचा पुढील सामना जय हनुमान कोदुबाईचा बाणा विरुद्ध जय हनुमान वाघोडे या दोन्ही संघांनी क्रीडांगण क्रमांक 3 साठी तयारीचा जय हनुमान कोदुबाईचा बाणा विरुद्ध